सविताने तिच्या सासूला फोन केला. हॅलो आई, काल रात्री तुम्ही सगळेजण कुठे बाहेर गेला होता का? सासू म्हणाली, हो, काल रूपाच्या मुलीचा स्वराचा वाढदिवस होता. त्यासाठी आम्ही सगळेजण तिकडेच गेलो होतो. रात्री यायला उशीर झाला. रूपा ही तिची मोठी नणंद. तिच्या मुलीचा म्हणजे स्वराचा वाढदिवसाला सविताला बोलावलं नव्हतं आणि त्यामुळे तिचा मूड आधीच खराब झाला होता. मला गणेशसोबत बोलायचं आहे, त्याच्याकडे फोन देता का? सविताने जाणून बुजून वाढदिवसाबद्दल काहीच विचारलं नाही आणि तिच्या नवऱ्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली. पलीकडून सासू म्हणाली, तो तर बाहेर गेला आहे, काही निरोप द्यायचा असेल तर सांग मला. सविता म्हणाली, तो आल्यावर मला फोन करायला सांगा. ठीक आहे, ठेवते मी फोन. सासू म्हणाली, हो ठीक आहे, सदा सुखी राहा. असे म्हणून तिने फोन ठेवून दिला. सविता फोन ठेवल्यावर बडबडू लागली. माझी तब्येतसुद्धा विचारली नाही म्हातारीने. रागात बडबडत तिची पर्स शोधायला बेडरूममध्ये निघून गेली. सवितासाठी आजचा दिवस खास होता, कारण तिला ऑफिसमध्ये बढती मिळाली होती. पण ही नोटीस तिला काल संध्याकाळी उशिरा समजली होती. त्यामुळे ती तिच्या सहकाऱ्यांना जास्त काही सांगू शकली नाही. त्या ऑफिसमध्ये पोहोचताच तिचे अभिनंदन करण्यासाठी सगळेजण गोळा झाले. तिला नवीन केबिन मिळाली होती, त्यामुळे तिला खूप जास्त आनंद झाला होता. सविता कामात असतानाच तिच्या नवऱ्याचा गणेशचा फोन आला. ती म्हणाली, गणेश, मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मला ऑफिसमध्ये मोठी पोस्ट मिळाली आहे, पगार देखील वाढला आणि गाडीसुद्धा मिळाली आहे. पलीकडून गणेश म्हणाला, मग पार्टी तर पाहिजेच. ती म्हणाली, बोल, तुला कुठं पार्टी हवी आहे? गणेश म्हणाल, बाहेर कुठे नको, तू घरी ये, आई आणि दीपा तुझ्या आवडीचे जेवण बनवून ठेवतील. हे ऐकून तर सविताच्या तोंडच पडलं. ती नाराज आवाजात म्हणाली, घरात कोणी पार्टी करतं का? तू एक काम कर, संध्याकाळी भेट ना मला प्रीतीवर. गणेश म्हणाले, हे कसं शक्य आहे? आपल्याला तर शनिवार रविवार भेटणं शक्य होतं. सविता म्हणाली, तू माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत? गणेश म्हणाला, हे बघ सविता, तू नाराज नको होस. 3 दिवसांनी शनिवार आपण भेटणारच आहोत. मग त्यावेळी मोठी पार्टी घेईन तुम्ही तुझ्याकडून. सविता म्हणाली, तू पण किती विसरभोळा आहेस. शनिवारी मी नागपूरला जाणार आहे. गणेश म्हणाला, तुझ्यासारख्या बिझी बाईला आपल्या भावाचं लग्न लक्षात आहे. सविता म्हणाली, मला टोमणे मारतोयस का? गणेश म्हणाला, सॉरी, चेष्टा केली तुझी. सविता म्हणाली, बरं मला सांग, रविवारी सकाळपर्यंत नागपूरला पोहोचशील ना? गणेश म्हणाला, हो नक्कीच. घरातले अजून कोण कोण? सविता म्हणाली, तुला कोणाला आणायचं आहे ना त्यांना आण, नाही आणायचं तर नको आणूस. गणेश म्हणाला, बरं तू शनिवारी रात्री जाणार म्हटल्यावर तुझ्या आई आणि तुझा भाऊ नाराज नाही ना होणार? सविता म्हणाली, मला नवीन लोकांना ट्रेनिंग द्यायचं आहे, इच्छा असूनही मी लवकर नाही जाऊ शकत. गणेश म्हणाला, हे अगदी बरोबर आहे. लग्नाच्या गडबडीत माणसाने आपले काम विसरता कामा नये. सविता म्हणाली, तू मला कधी समजूनच घेत नाहीस. मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते. गणेश म्हणाला, बरं मी फोन ठेवतो आता. आज तू माझी चेष्टा सहन करण्याच्या मूडमध्ये नाहीस. ओके बाय. गणेश आणि सविता एकाच कॉलेजमध्ये होते. तिथेच त्यांना एकमेकांशी प्रेम झालं आणि त्यानंतर गणेश एका बँकेत कामाला लागला, तर सविता एका प्रायव्हेट कंपनीत. गेल्या वर्षी दोघांनी एकमेकांच्या घरच्यांच्या मर्जीने प्रेमविवाह केला. लग्न करून सविता गणेशच्या घरी नांदायला आली, पण त्या घरात कडक वातावरणात तिला राहणे अशक्य झाले. तिला सारखी एक गोष्ट खटकायची, ती म्हणजे दोघेही कमवत असून देखील भविष्याची काळजी कोणालाच नव्हती. त्यांची अजिबात बचत होत नव्हती. त्यात घरात ते दोघे जास्त कमवत होते, त्यामुळे घरची जबाबदारी देखील त्यांच्या अंगावरच होती. सविताला हे अजिबात पटत नव्हतं. मग गणेश तिची समजूत काढत म्हणायचा की आपल्या घरात माझे वडील आणि माझ्या भावापेक्षा आपण दोघेच जास्त सक्षम आहोत, त्यामुळे घराची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागणार. जर आपण आपल्या घरात खर्च करू शकत नाही तर मग आपल्या कमाईचा फायदा तरी काय? आणि हे पैसे खर्च करण्यासाठी असतात, फक्त साठवण्यासाठी नाही. एकत्र मिळून मिसळून राहण्यातच आनंद आहे. सविताला मात्र वेगळं राहून श्रीमंत व्हायचं होतं. तिला नेहमी वाटायचं की त्या घरात राहून त्यांची प्रगती होणार नाही आणि
तिला त्या घरात तिच्या नवऱ्यावर जास्त अन्याय होते असंच वाटत होतं. तिच्या ऑफिसकडून तिला फ्लॅट मिळाला होता. तिने तो लगेच घेतला. तिने त्याबद्दल गणेशला विचारलं सुद्धा नाही, कारण तिला त्याचा नकार येईल याची भीती होती. मग तिच्यासोबत तिच्या फ्लॅटवर राहण्यासाठी त्याने नकारच दिला, कारण त्याच्या मते घरातून वेगळं राहण्यासाठी त्याच्याकडे योग्य कारण काहीच नव्हतं. सविताने सांगितलं की तिच्या फ्लॅटवरून कामावर जायला तिला जवळ पडतं आणि ऑफिसमध्ये ती सिनियर असल्यामुळे तिला लवकर जायला लागायचं. पण या सगळ्याचा गणेशवर काहीच परिणाम झाला नाही आणि मग ती एकटीच तिच्या फ्लॅटवर राहू लागली. तिच्या या असल्या वागण्याचा तिच्या माहेरच्या आणि सासरच्यांनी खूप विरोध केला, पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. गणेशच्या नाराजीचा विचार न करता ती तिच्या फ्लॅटवर राहायला निघून गेली. आता गणेश आठवड्यातून 2 दिवस तिच्यासोबत राहायचा. ती कधी कधी तिच्या सासरे यायची. खरं तर ऑफिसच्या कामामुळे तिला कुठे येण्या जाण्यासाठी वेळच मिळत नव्हता. पण सविताने कामाच्या पुढे आपल्या व्यक्तिगत आयुष्याला पणाला लावलं होतं. तिच्या लहान भावाच्या रोहनच्या लग्नात देखील ती आदल्या दिवशीच गेली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी माघारी कामावर गेली. या गोष्टीचं देखील तिला काही वाटत नव्हतं. तिच्या आईवडिलांनी आणि भावांनी देखील तिला बोलून दाखवलं, पण तिने तिकडे कानाडोळा केला. गणेशने तिला फोन करून सांगितलं की आमच्या अगोदर नागपूरला पोहोच, नाहीतर कामाच्या नादात उशिरा पोहोचशील. सविताने शनिवारी संध्याकाळी प्रायव्हेट गाडी केली आणि रात्री नागपूरला पोहोचली. तिला तिच्या प्रमोशनची खुशखबर सगळ्यांना सांगायची होती. तिने येताना सगळ्यांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाई घेतली होती. तिने गाडीतून तिचं सामान उचललं आणि घरात गेली. तिने बघितलं तर घरात लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळेजण आनंदात होते. ते एकमेकांशी जोरजोरात बोलत होते. सगळीकडे गाण्यांचा आवाज येत होता. सविता हॉलमध्ये येता समोरचे दृश्य बघून ती स्तब्ध झाली. समोर तिची आई आणि तिची सासू एकत्र नाचत होत्या. त्यांच्या बाजूला गणेश आणि तिचा भाऊ दोघे सुद्धा नाचत होते. ते सगळेजण खूप आनंदात होते. बाजूला तिची छोटी बहीण दीपा आणि सविताची मोठी बहिणी देखील आनंदात नाचत होत्या. मधूनच तिच्या बहिणीची मुलगी रिया उठून तिच्या आत्यासोबत नाचत होती. सविताने बघितलं तर एका बाजूला तिचे सासरे तिच्या मोठ्या दिरासोबत आणि तिच्या वडिलांसोबत गप्पा मारत होते. तिने तिच्या सासरच्या सगळ्यांना तिथे तिच्या अगोदर आलेलं बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तेवढं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या श्यामल काकूंची नजर सवितावर पडली आणि तिने सगळ्यांना जोरात ओरडून सविता आल्याचं सांगितलं. तेव्हा कुठे सगळेजण नाच गाणी थांबून तिला भेटले. सगळ्यांनी तिला उशिरा येण्याबद्दल बोलून दाखवलं. सविताने हळूच गणेशला विचारलं, तुम्ही सगळे नेते केव्हा आलात? गणेशने सांगितलं की आम्ही तर इथे परवाच दिवशी आलो आहे. सविताने त्याला विचारलं, एवढ्या लवकर कशाला आला? मला सांगितलं का नाही? गणेशने सांगितलं की तुझ्या आईने 3 दिवसापूर्वी मला फोन केला होता. तिचे बोलणे ऐकून मला वाटलं की ती खूप दुःखी आहे. तिला तिच्या मुलाच्या लग्नात तिच्या घरात अजिबात कसलीच धांदल वाटत नव्हती. तुझ्या उशिरा येण्याने नाराज झाले असते, म्हणून मग मी सगळ्यांना घेऊन लवकर आलो. सविता चिडून म्हणाली, पण या सगळ्यांना इथे आणायची काय गरज होती? गणेश म्हणाला की तुझ्या आई बाबांनी मला जास्त जबरदस्ती केली, म्हणून मग मी. सगळं ऐकून झाल्यावर सविता तोंड पाडून तिच्या आईशी बोलायला किचनमध्ये निघून गेली. तिथे गेल्यावर तिची आई तिला म्हणाली की तुझ्या सासरचे सगळे लोक आले आहेत, म्हणून बरं झालं. त्यामुळं हे घर कसं भरल्यासारखं वाटत आहे. त्यांच्यामुळेच आता कुठे या घरात लग्न कार्य आहे असं वाटायला लागलं आहे. तुला तर तुझ्या कामातून वेळ मिळाला नाही. मला आणि तुझ्या बाबांना त्या सगळ्यांना बोलावून खूप आनंद झाला आहे. तू तुझा विरोध तुझ्याजवळच ठेव. सविता म्हणाली की जी माणसं तुझ्या मुलीला जरा इज्जत देत नाहीत, नीट सांभाळत नाहीत, अशा लोकांना तू. सविताची आई तिला पूर्ण बोलू न देता म्हणाली, सविता, तू जे पेरलं आहे तेच उगवत आहे. आता उगाच नको त्या गोष्टीवरून बोलून घरातले आनंदाचे वातावरण दूषित करू नकोस. तुझ्यापेक्षा जास्त तर तुझ्या सासरची मंडळी आम्हाला लग्न कार्यात मदत करत आहेत. त्यासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. सवितेला तिच्या आईचे हे बोलणं ऐकून खूप मनाला लागलं. तिचे डोळे भरून आले आणि ती लगेच तिथून
घराच्या मागच्या बाजूला निघून गेली. काही वेळाने गणेश तिथे आला आणि त्याच्या बायकोला असं नाराज बघून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तशी सविता लगेच त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. गणेश तिला समजावत म्हणाला, सविता, तू तुझ्या भावाच्या लग्नाचा पूर्ण एन्जॉय कर. उगाच नको त्या गोष्टींचा बाऊ करण्याची काय गरज आहे का? सविता म्हणाली, माझ्या आनंदाची काळजी न माझ्या माहेरच्या लोकांना आहे ना माझ्या सासरच्यांना. सगळे माझ्यावर जळतात. मला एकटीला पाडून कमीपणा आणतात. मी कुणाचं काय बिघडवलं आहे? गणेश म्हणाला, तुला खरंच तुझ्या प्रश्नांची उत्तर ऐकायची आहेत का? सविताने होकारार्थी मान हलवली. गणेश म्हणाला, हे बघ सविता, तू तुझ्या कामाला खूप महत्त्व देतेस. तुला अजून खूप मोठं व्हावं असं वाटतं. नातीगोती तुझ्यासाठी जास्त महत्त्वाची नाहीत. तुझा सगळा फोकस तुझ्या कामावर आहे. तू खूप जोरात पळत आहेस, पण पळताना तू एकटीच आहेस. सविता म्हणाली, चांगलं जीवन जगण्यासाठी फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. गणेश म्हणाला, सविता, नोकरी, काम हे आयुष्यातील एक भाग आहे आणि त्यातून मिळणारे सुख, आनंद दुसरीकडून मिळणाऱ्या सुखापेक्षा मोठं नाही. आमच्या जीवनाचा संपूर्ण विकास न झाल्यास एकटेपणा, टेन्शन, निराशा, दुःख आणि अशांतीपासून आमची सुटका कधीच होऊ शकत नाही. सविता त्याचं ऐकून घेत म्हणाली, मग मला काय करावं लागेल? माझ्यात काय बदल करून घ्यावे लागतील? गणेश तिला समजावत म्हणाला, जे पाय नोकरीसाठी एकटे पळू शकतात तेच पाय सगळ्यांसोबत मिळून नाचू देखील शकतात. कुणासाठी तरी आधार बनू शकतात. तिथे दृष्टिकोन बदलण्याची, स्वतःच्या बुद्धीसोबत स्वतःच्या मनाला जागृत करून लोकांची मनं जिंकायची गरज आहे. गणेशने तिला सल्ला दिला आणि आपल्या छातीशी लावलं. गणेशच्या भाऊपाशात सविताला खूप शांत वाटत होतं. गणेशचे शब्द तिच्या मनात खोलवर गेले होते. आपल्या जवळच्या माणसांसोबत आपले संबंध सुधारण्याची तिची इच्छा आता बळावू लागली होती. ती म्हणाली, खूप दिवसांपासून मी मस्तपैकी नाचले नाही. गणेश म्हणाला, मग आज होऊन जाऊ दे. तिचं ते हास्य गणेशला खूपच मोहक आणि आकर्षक वाटलं. त्याने प्रेमाने तिला जवळ घेत तिच्या कपाळावर आपले होठ टेकवले आणि तिचा हात धरून तिला मांडवाकडे घेऊन गेला. मागच्या काही मिनिटात तिच्यात झालेला बदल त्याला स्पष्ट दिसत होता आणि त्याला खात्री होती की हा बदल त्या दोघांच्या चांगल्या भविष्यासाठीच नक्कीच फायदेशीर होणार.